आमची ना लाईट गेली आहे आणि कविता आहे ना मस्त फणसाची भाजी करते. आणि आम्ही काहीतरी आज वेगळं करणार होतो. आम्ही आज काहीतरी वेगळं करणार होतो, लाईट गेली आमची. तेवढ्यात लाईट गेली आमची. बघा मस्त तयारी वगैरे झाली. मस्त आम्ही एक छान व्हिडिओ काढणार आहे, ते बघा तुम्ही. कुठे बघा? युट्यूब चॅनलवर. हा, आमच्या युट्यूबच्या चॅनलवर बघा. आणि आता कविता बघा फणसाची भाजी करते. फणस. आता असं वाटते ही आहे कोकणातली मुलगी. आता ही भाजी बनवते. हिच्या पप्पाने मस्त साफ करून दिलाय. तिच्या पप्पांना माहिती होतं की हे नाही करू शकत, आणि खरंच आम्ही नाही करू शकत. ते एकदम चिकट असते, मग ते इरिटेट होऊन जातो. आणि ही कोकणी असून पण हिला जमत नाही. मला नाही जमत. हा, हिच्या पप्पांना खूप छान जमते. आणि मस्त मम्मी, मग तुम्हाला दाखवतो मम्मी काय करते. बघा मम्मी उपासना करते. कसा बघतो बघा आमचा मम्मी. कविता बघा कशी रडते. इकडे बघ कविता, हे बघा. एकदा बघ परत बघा कशी रडते बघा बिचारी. तिला असं वाटतंय की मला असं वाटतं की तिला जेवण करायला लावलंय ना, म्हणून तिला रडू येतोय ना कविता. मग मला कांदा कापला रडू येतो. ओके, मला वाटलं तुला जेवण करायला लागलं म्हणून तुला रडू आलं. कविताने जी फणसाची भाजी बनवली ना, ती बघा किती छान झाली, पूर्ण संपली. मम्मीने घेतली. मी ही कविता जी खराब झाली चांगली झाली तरी हिला तर खायचीच आहे. आणि मम्मीला काही नाही आवडलं ना तरी मम्मी काही बोलत नाही बिचारी. मम्मी जरा साधी पडते. जेवण मिळते तेवढं बस झालं की मम्मा आयतं भेटते ना आपल्याला, पण झालं. मम्मीचं असं आयतं मिळते ना, मग गपचूप बसायचं. एक शब्द बोलायचा नाही. तिखट असू दे, फिक्क असू दे, मीठ कमी असू दे. आणि मी पण तसंच करतो. आयतं आपल्याला गिळायला मिळते तर. आणि हा मुद्दाम काय नाही, काही कमी टाकतो त्याच्यामध्ये. आत्ता समजलंय मला की हे काही बोललेच नाही पाहिजे. पण चला, मस्त भाजी बनली आहे. आम्ही ना आता निघालो. आम्ही आता चाललोय प्रमोशनला. मग आम्ही आता कुठे चाललोय तुम्हाला दाखवतो. मस्त आम्ही चाललोय मजा करायला. आम्ही दोघंच चाललोय. मम्मीला बोलतोय चल चल, तर मम्मी नाही म्हणते. चला आता आम्ही दोघंच चाललो. ही बघा चॉकलेट वगैरे सगळं एक बॅकअप ना कविता, बॅकअप प्लॅन. भूक लागली तर आपलं आपलं खाऊन घ्यायचं. आम्ही निघालो आता. आम्ही चाललोय एक मस्त चांगल्या ठिकाणी खायला. म्हणजे प्रमोशन साठी चाललोय. ते खाण्याचे पण आम्ही जास्त खात पण नाही. तो पण एक मोठा वीक पॉइंट आहे. आता आम्ही कधीपासून निघालोय आणि आम्ही आता सीएनजीच्या रांगेत उभे आहोत. आणि पुढे किती गाड्या असतील? 9-10 गाड्या. 9-10 गाड्या. त्यांच्या चुकीमुळे, माझ्या चुकीमुळे. घराच्या बाजूला आहे, पण मी विचार केला की नाही पुढे भरू. पण ते असं वाट, आता एवढा मोठा पश्चाताप होतोय ना आयुष्यात की मी आता परत इथे कधी येणार नाही बाबा. त्यांच्या चुकीमुळे आम्ही एवढा वेळ अडकलेलो आहोत. म्हणजे आम्हाला पोहोचायचं ते 5 आणि इथे वाजले आता 4:45. अर्धा तास झाला आम्ही इथे एका ठिकाणी उभे. मला काही लक्षणं दिसत नाहीये पुढे जाण्याची. आणि ही काय म्हणते मला सगळं माहिती होतं, मग कशाला नाही सांगितलं? एकदा मी इथे रांग बघितली होती. अरे मग सांगितलं का नाही की इथे नको भरा, आपल्या घराच्या इथेच भरा. मी ठाण्याला मी राहते का तुम्ही राहता? मी ढबू आहे, तू तर हुशार आहे. पण ठाण्याला आधीपासून कोण राहतं? मी विरारची आहे. मला विरारचं विचारायचं ना. तुला विरारचं पण काही माहित नाही. मला विरारचं सगळं माहिती. घंटा माहित नाही. आता मी आले, माहितीये मला विरारच्या सगळ्या. कुत्र ओळखत नाही कोण तिथे तुम्हाला? कुत्रा कशाला पाहिजे ओळखायला? आई इथं आम्हाला कुत्र बी सलाम ठोकते. मला कुत्राच ओळखतोय. हा चालले. मला तिथे माणसं ओळखतात. माणसं पण ओळखत नाही हिला. तर फायनली सीएनजी भरून निघालोय आणि काही ट्रॅफिक नाही, काही नाहीये. पोहोचलो आता चेंबूरला. इथे आमची मावशी राहते, पण आम्ही तिला काही सांगितलेलं नाही की आम्ही आलो इथे. नंतर बघेल ना मावशी तेव्हा बोलेल. आम्हाला काम आहे खूप घाईचं. आम्ही झालोय लेट. राईट लेफ्ट. आम्ही पोहोचलो आता लोकेशन वरती. आम्ही पोहोचलो. आता मस्त शूट करू पटकन आणि निघू. हा, फटाफट शूट करू आणि निघून जाऊ आम्ही.
तुम्ही बघितलंच आम्ही आता किती खाल्लं, आम्ही मजा केली. माझ्या नाकावर काय झालंय रे असं पुढी, तर पाप निघतंय माझं. पण चला खाल्लं, आता उद्या जाऊन जिम मध्ये जास्त वर्कआउट करावं लागेल. पण ठीक आहे, चला आता आम्ही निघतोय. आम्ही पोहोचलो घरी. आम्हाला बरोबर घरी यायला 3 तास लागले, 3-3.25 तास. 6:15 निघालेलो, आता वाजलेत 9:15, बरोबर 9:10. चला बाय बाय.